नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला व्हिडिओ आहे, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम राहत नाही, म्हणजे स्थिर राहत नाही. आर्थिक अडचण जी असते सतत सतावत असते. पैसा भरपूर येतो पण आपल्या घरामध्ये टिकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आता बुधवारपासनं मंगळवारी आहे अमावस्या आणि बुधवारपासनं मार्गशीर्ष महिना लागणार आहे. तर या मार्गशीर्ष महिनासुद्धा आपल्याला श्रावण महिन्यासारखा पवित्र असतो. या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे, म्हणजे घरामध्ये सुद्धा करायचं नाही आणि खायचं तर नाहीच नाही. ज्या स्त्रिया किंवा पुरुष, लहान मुली, मुलं जे कोणीही उपास करतात त्याने अजिबात या वस्तूला म्हणजे मांसाहार करायचं नाही, किंवा जे कोणी ते कोणाच्या घरात करत असतील तर त्यांच्या घरी आपण उपवासाच्या दिवशी पाणीसुद्धा प्यायचं नाही. इतका हा पवित्र महिना असतो. तर या महिन्यामध्ये आपण जेवढे तप, व्रत, उपवास, पूजा करतो तेवढे आपल्याला फलदायी असतात, म्हणजे याचा आपल्याला 10 पटीनं फळ भेटत असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, गुरुवारीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपली सगळी नित्यकर्म आटपून आपल्याला त्या दिवशी पूजा मांडायची आहे. शक्य असेल तर सकाळी मांडा, नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा पूजा मांडू शकता. शक्यतो संध्याकाळी पूजा मांडलेली चांगली असते, कारण लक्ष्मी येण्याची वेळ ही 6:30च्या नंतर असते आणि सकाळी आपण 6:30 ते 7 एवढ्या लवकर पूजा मांडू शकत नाही. जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही आपली पूजा मांडून पोथी वाचन केलं तरीसुद्धा चालतं. पण आपल्याला काही गोष्टी त्या लक्ष्मीच्या, आपल्याला ज्या लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आहेत त्या आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरी आणायच्या आहेत. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लहान मुली, मुलं, महिला, वृद्ध सगळेजण हे गुरुवारचं उपवास करत असतात. पण असं काही नाही की सगळ्यांनीच करावं. ज्यांना शक्य असेल, ज्यांना मनातून वाटत असेल त्यांनीच करायचं, ज्यांना शक्य नसेल त्यांनी करायचं नाही. आणि जर उपवास धरला तर तुम्ही फळे, दूध, खिचडी, वेपर्स हे पदार्थसुद्धा खाऊ शकता. हे पदार्थ खाऊनसुद्धा आपण हे उपवास केला तरी चालतो. जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही पूजा मांडणीसुद्धा जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही फक्त आपली घरामध्ये एक लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोची विधिवत पूजा करा. तिला लाल गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करा आणि खिरीचा नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना केली तरीसुद्धा आपली पूजा ही सफल होत असते. आपल्याला याचं फळ भेटतच असतं. तर आपल्याला काही वस्तू या घरामध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणायच्या आहेत. तर पहिली वस्तू आहे आपल्याला लक्ष्मीचं आसन. ज्या घरामध्ये असतं, श्रीयंत्र ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये पैशाची अडचण कधीही भासत नाही, त्या घरामध्ये नेहमी भरभराटच होत असते. तर आपल्याला श्रीयंत्र हे लक्ष्मीचं खूप आवडतं असं यंत्र आहे. तर ते आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे, किंवा पहिल्या गुरुवारी आणला तर खूप छान. जर काही अडचण असतील, महिलांना अडचण असतात, बऱ्याच अडचणी असतात, जर काही अडचण असेल तर तुम्ही चारीपैकी कुठलेही गुरुवारी या वस्तू आणल्यात तरीसुद्धा चालतं. त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवण्यासाठी आपल्याला कमळगट्ट्याची माळ लागेल. आपल्याला कमळाची फुलं 108 वाहणं शक्य नाही, किंवा एवढी फुलं आपल्याला भेटणारसुद्धा नाहीत. तर त्याच्यासाठी आपल्याला कमळगट्ट्याची माळसुद्धा श्रीयंत्राबरोबरच आणायची आहे, किंवा नंतर किंवा अगोदर आणली तरीसुद्धा चालते. त्याच्यानंतर तिसरी वस्तू आहे आपल्याला कवड्या. कवड्या ह्या लक्ष्मीच्या अत्यंत जवळची वस्तू आहे, अत्यंत प्रिय आहेत. कवड्यासुद्धा आपल्या घरामध्ये असल्यामुळं जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर असते. कामामध्ये आपल्याला बरकत येते. एक कवडी जर आपण 1 किंवा 2 किंवा 5 कवड्या जर आपण विधिवत पूजा करून एका पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पाकिटामध्ये, पर्समध्ये ठेवलो तर आपल्याला कुठून ना कुठून पैसे येण्याचे जे मार्ग असतात ते भेटत असतात. व्यवसाय आणि धंदा जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होत असतो. तर या कवड्यासुद्धा खूप मौल्यवान आहेत. तर कवड्यासुद्धा आपल्याला
या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरी आणायचे आहेत. गुरुवारच असं काही नाही, तुम्ही कुठल्याही वारी या कवड्यासुद्धा आपल्या घरामध्ये आणू शकता. आणि तिसरी शेवटची आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे. आत्तापर्यंत वैभव लक्ष्मीचे व्रत, महालक्ष्मीचे व्रत ज्यांनी ज्यांनी केले त्यांना भरपूर फरक पडलेला आहे. पण त्यांच्या घरामध्ये श्री विष्णूचा फोटो किंवा मूर्ती आहे त्याच्यामुळं त्यांना फरक पडलेला आहे. बरेच जण म्हणतात आम्ही लक्ष्मीचे व्रत केलो, आम्हाला काहीही फरक पडत नाही. पण ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता राहते. तुम्ही कसंही देवपूजा उपवास करा किंवा नका करू, तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवा किंवा नका दाखवू, पण ज्या घरामध्ये भगवान विष्णू आहेत त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कायमची स्थिर असते, म्हणजे कायम निवास करत असते. आणि त्या घरामध्ये कधीही कसलीही अडचण निर्माण होत नाही. सगळी जी कामं आहेत ती सगळी कामे लवकर लवकर होतात. कुठल्याही प्रकारचं संकट त्या घरावर येत नाही. तर ज्या घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती असते तेथे लक्ष्मी माता कायम असते. तर आपल्याला आवर्जून लक्ष्मी आपलं भगवान श्रीहरी विष्णूचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणायचंच आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती जर आणून तिचा अभिषेक करून पूजा केली आणि फक्त भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांच्या पुढं एक दिवा जरी लावला तरीसुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्यावर कृपादृष्टी करत असतात. आपल्या घरामध्ये त्यांचं कायम स्थान असतं. आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे भगवान विष्णूंना. पिवळ्या पदार्थ कुठला तरी किंवा केळी जरी दाखवली तरीसुद्धा चालतं. तर अशा प्रकारे आपल्याला या भगवान विष्णूची पूजा करायची आहे. आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे लक्ष्मीचे गुरुवार करत असाल आणि तुमचा वेळ सगळा फक्त त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जी सजावट करायची असते त्या सजावटीमध्ये जर गेला आणि तुमचं पूजाकडे जर लक्ष नसेल तर काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी साध्या पद्धतीने आपली सजावट न करता 2 समया आणि एक लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आणि विष्णूचा फोटो किंवा मूर्ती एवढं जरी ठेवून आपण एक त्यांच्या पुढं श्रीफळ ठेवला आणि आपलं नैवेद्य ठेवून फुलं वाहून आपण दिवा लावून आरती जरी केली तरीसुद्धा आपल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होते. आपल्यावर त्यांची सदैव कृपादृष्टी राहते आणि आपल्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. जे कोणी हे व्रत करणार असतील ज्यांच्या घरामध्ये विष्णूचा फोटो मूर्ती नाही आहे त्यांनी आवर्जून फोटो किंवा मूर्ती आणावी. त्यामुळे आपल्या घरातून लक्ष्मी माता कधीही घर सोडून जाणार नाही आणि जी दरिद्रता आपल्या घरामध्ये निवास करते ती आपल्या घरामध्ये कधीही राहत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय